नमस्कार. दुधी भोपळा जर आवडत नसेल तर नक्की बनवून पहा खमंग चविष्ट अशी दुधी भोपळ्याची धपाटी. हा पहा, दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याची साल वरची काढून घ्यायची. दात्रे असलेल्या चाकूने साल काढा, पटकन होते. मग साल काढले की भोपळा चांगला खिसून घ्यायचा. हा पहा. आता घेऊया आपण थालीपीठसाठी पीठ. पहिले 2 वाटी मी ज्वारीचे पीठ घेतले आहे. त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे 1-1.5 वाटी गव्हाचे पीठ. मला जर आवडत असेल, तुम्ही घालत असाल तर थोडेसे बेसनचे पीठ घालू शकता, नाही घातले तरी चालेल. आता पिठामध्ये मिक्स करूयात खिसलेला भोपळा. तसेच त्याच्यामध्ये ॲड करूयात आपण मसाले. आता लसूण आणि अद्रकची पेस्ट वापरायची आहे. तसेच वापरूयात आपण जिरे आणि ओव्याची भरड, हळद आणि चवीनुसार मीठ, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर हे थालीपीठमध्ये वापरायचीच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोथिंबीर हे थालीपीठमध्ये खूप लागते. आणि राहिले हळद ही घालून घ्या. हे सर्व पदार्थ घातले की आता घेऊयात आपण पीठ मळून. पहिले भोपळा घातले असल्यामुळे याला जास्त पाणी लागत नाही. पहिले तसेच मळून घ्या आणि नंतर लागेल तसे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. व्यवस्थित पीठ मळून घेतले की आपले थालीपीठ पण चांगले होते, फाटत नाही थालीपीठ वगैरे. या पद्धतीने थालीपीठ तुम्ही नक्की करून पहा आणि जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हे पहा, आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. याची बनवूयात आता आपण थालीपीठ. थालीपीठ एक समान सगळीकडून थापून घ्यायचं आहे आणि पातळ थालीपीठ थापायचे. आणि थालीपीठ तुम्ही नाश्त्याला बनवू शकता, तसेच मुलांच्या टिफिनलाही थालीपीठ तुम्ही बनवू शकता. झटपट होते. दुधी भोपळा हा मुलांनी खायलाच पाहिजे, त्यामुळे तुम्ही हे नक्कीच करून पहा. हे पहा, मी सगळीकडून एक समान थालीपीठ थापून घेतले आहे. वरून तेलाचा हात लावायचा, थोडेसे तेल घेऊन सगळीकडून थालीपीठला लावून घ्यायचं आहे. तसेच तव्याला पण तेल लावून घ्यायचे आणि हळूवारपणे कपडा थालीपीठचा काढायचा आहे. हे पहा, आपले थालीपीठ छान तयार झालेले आहे. या पद्धतीने थालीपीठ करून पहा, सर्वांना नक्कीच आवडेल. थालीपीठ हे दह्यासोबत